सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। या ठिकाणी आपण आता शारदा संस्कृत क्लासेस शारदा बॉयज हॉस्टेलला भेट देणार आहोत। हा सुखमिल रोड आहे, अतिशय स्वच्छ सुंदर रस्ता आहे आणि निसर्गरम्य वातावरण, अशा पद्धतीचे सुंदर सुंदर झाडं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतील। हा इकडे विद्याराधना क्लासेस आणि मेन 11वी-12वीचा ट्युशन एरिया म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी समोर श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर आहे, महात्मा बसवेश्वर विद्यालय सुद्धा आहे, आमच्याकडे CCTV कॅमेरे सुद्धा आहेत। आणि आता आपण शारदा संस्कृत क्लासेस मध्ये प्रवेश करणार आहोत। माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींच्या सहकार्यानं हे सुंदर अशी वास्तू निर्माण झालेली आहे। अद्यापर्यंतच्या ही 4 व्हीलर गाडी आहे, ही 2 व्हीलर गाडी आहे। माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एक प्रामाणिक प्रयत्न करतोय अद्यापर्यंत आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे संस्कृती विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळावेत यासाठी आपण प्रवेश केलेला आहे। आतमध्ये हे विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी शुद्ध आरओचं पाणी आहे। या ठिकाणी प्रवेश कक्ष आहे। या ठिकाणी थंड आणि साध्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे गुड नाईट मशीन वगैरे पण इथं बाहेर लावलेली आहे, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं। आणि हा रिझल्ट आहे आमचा अद्यापर्यंतचा, साधारणतः 2007 पासून यातील अनेक विद्यार्थी आमच्याकडे शिकून डॉक्टर, इंजिनियर्स वगैरे झालेले आहेत। आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे। मनस्वी आम्हाला खूप आनंद वाटतोय त्या गोष्टीचा, कारण प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर माणसाला आयुष्यामध्ये खरंच काही कमी पडत नाही। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे स्वतः, आणि मी ते मानतो। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा आमच्या क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, प्रवेश करतोय आपण क्लासमध्ये। विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे, मुलांना मुलींना वगैरे। या ठिकाणी आमच्याकडे प्रोजेक्टर आहे, त्यानंतर फॅन, अशा प्रकारचा प्रशस्त हॉल आहे। संस्कृतचे श्लोक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, साऊंड सिस्टीम आहे, पाहू शकता आपण। आसन व्यवस्था सुद्धा छान अशा प्रकारचे आहे, प्रोजेक्टर आहे। आणि या प्रोजेक्टरच्या माध्यमानं खरंच एवढं शिकवणं सोपं झालेलं आहे आता, की आम्हाला जास्त लिखाणाचं कार्यच राहिलं नाही आणि आमचे विद्यार्थी लिखाणामध्ये काही जास्त चुका करतच नाही आहेत। हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। संस्कृत अध्यापक असलो तरी सुद्धा मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश सुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्नही चालू आहेत। या ठिकाणी आमची ही ग्रंथसंपदा आहे। अनेक वेगवेगळ्या शाळांचे क्वेश्चन पेपर्स आहेत, आपल्या ट्युशन क्लासेसचे क्वेश्चन पेपर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। आसन व्यवस्था आपण पाहू शकता, स्वच्छताही आहे बऱ्यापैकी। या ठिकाणी गुड नाईट मशीन 24 तास आमच्या क्लासमध्ये राहते। ह्या मॅटच्या खालच्या बाजूला सुंदरपैकी स्पंज वगैरे टाकलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कूलर सुद्धा आहे आणि एक 2-4 दिवसामध्ये या ठिकाणी AC सुद्धा आपल्याला बसवून घ्यायची आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला आणखी सुविधा देता येईल। कारण व्यवसायाचं रूप नाही दिलं, परंतु एक सेवाभाव आम्ही सांभाळतो आणि आम्ही भाग्यवान समजतो की आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी, बऱ्यापैकी विद्यार्थी हा सुसंस्कारिक येतो, आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी येतो। मनस्वी आनंद वाटतो त्या गोष्टीचा। आम्ही स्वतः या ठिकाणी राहत असतो 24 तास। या ठिकाणी पण आपण आमची ग्रंथसंपदा पाहू शकता। विद्यार्थी हेच आमचं वैभव, अशा पद्धतीचा विचार आम्ही या ठिकाणी करून प्रामाणिक प्रयत्न करतोय। तर आपल्यापैकी पालक जर आमच्याकडे संस्कृत विषयासाठी येऊ इच्छित असतील, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, तर आमच्याकडे स्वागत आहे। मनस्वी प्रामाणिक प्रयत्न करतोय, कारण
प्रत्येकानं आपापलं कर्तव्य हे प्रामाणिकपणे जर पार पाडलं, मग ते सामाजिक कर्तव्य असो, आपल्या नोकरीच्या संदर्भातलं कर्तव्य असो, राजकीय कर्तव्य असो, प्रशासकीय कर्तव्य असो, ते जर पार पाडलं तर आयुष्यामध्ये खरंच काही कमी पडत नाही. कारण आयुष्यामध्ये येऊन मिळवावं काय, लोक पैसा म्हणतात, पण आम्ही म्हणतो की आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. असो, धन्यवाद.